चला आजच्या पुरतं एवढंच बास करू आणि भेटू 4 डेजच्या डे 2 मध्ये. पण तो कालच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलो की शिर्डी साईबाबापाशी आपण रात्रीच येऊन पोहोचलेलो आणि आज पाठी आपण येऊन पोहोचले बघा त्र्यंबकेश्वर मध्ये. या त्र्यंबकेश्वरच्या चौबाजूने असं मोठी मोठी सगळी पर्वतच आहेत. आधी तर आवरून सकाळ सकाळी बाहेर पडलेलो बघा त्र्यंबकेश्वर फिरण्यासाठी. त्र्यंबकेश्वर मध्ये मधोमध्ये एक असं कुंड आहे आणि त्या कुंडामधलं पाणी हे गंगाजल आहे. तर आता तुमच्या मनात डाऊट असेल की त्र्यंबकेश्वर मध्ये गंगाजल कुठून आलं, त्याच्या मागे सुद्धा एक इतिहास आहे. तर मला थोडस इतिहास ते माहित आहे, मग तुम्हाला पण एक थोड्याच वेळा सांगण्याचा प्रयत्न करेन. तर त्र्यंबकेश्वर मध्ये एक साधू जण इथं तपस्या करत बसलेले. त्या साधूंची भक्ती बघून इथं शंकरदेव प्रसन्न झाले. त्यांच्या मस्तकावरच्या गंगाला जनकल्याणासाठी खाली यायला सांगितले, पण गंगानं शंकरच्या मस्तकावरनं खाली यायला नाकारलं. त्या टायमाला शंकरदेवानं रागाला येऊन ब्रह्मगिरी पर्वतावर चढून तिचं मस्तक खाली आपटून घालती. त्यांचं मस्तक आपटल्याला बघून गंगाने शेवट खाली उतरलं आणि ब्रह्मगिरी पर्वतावरनं गुप्त होऊन इथं कुंडामध्ये आले आणि कुंडांमधून ही गुप्त होऊन त्र्यंबकेश्वरच्या लिंग मध्ये उगम झाले. तर अशा पद्धतीचे हे गंगाजलचे इतिहास आहे. आणि ती ब्रह्मगिरी पर्वत सुद्धा इथंच आहे बघा मोरच्या बाजूला. ब्रह्मगिरी पर्वतावर चढूनच तुम्हाला या इतिहासाबद्दल माहिती दे ना, आणि शंकरने जिथे जटा बडवले ते तुम्हाला स्पष्ट दाखवेन. फक्त एवढंच काय, आपल्या आयडीला फॉलो करून उद्याच व्हिडिओ बघायला विसरू नका. तर एवढं सगळं सांगत मी येऊन कुठे पोहोचलो सांगा. नेटवाने निवृत्तीनाथच्या मंदिरापाशी येऊन पोहोचलेलो. तिथे निवृत्तीनाथांची संजीवनी समाधी आहे. तिथे निवृत्तीनाथांना हार घेतलो. हार फक्त तुम्हाला दाखवायला घेतलेलो बघा. तर मोठ्याच माणूस ते बघा आमच्या दादाच्या हातात दिलो हार घालायला. तर भाची सरकार अजून बारकेत म्हणताना दीदी सोबतच हार घातली. तर निवृत्तीनाथांच्या मंदिरची नवीन स्थापना चालू आहे. मंदिरला पूर्णपणे दगडात बांधल्या ते मस्तपैकी त्याच दगडांमध्ये मस्तपैकी डिझाईन सुद्धा कोरल्यात. मंदिरच्या मोर्च्या आभरणात अजूनही काम चालू आहे. मंदिर लांब नाही कसं दिसतंय बघा, एकदम छान प्रकारे. आणि त्यातच हे दगडात कोरल्यात मग अजून एवढं छान दिसालंय. आणि ब्रह्मगिरी पर्वतावर चढण्यासाठी एक रस्ता आहे बघा. आज काय तुम्हाला सगळं दाखवणं जमणार नाही बघा, उद्याच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो. उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला गंगाद्वार 108 लिंग आणि त्याच्या सोबतच शंकरची जटा बडवलेले मंदिर सुद्धा वरच आहे, ते सुद्धा मला दाखवतो. तर चला मग आजच्या पुरतं एवढंच, भेटू मोरच्या व्हिडिओ मध्ये.